पुरस्कार घेऊयात. यानंतर 2020 मधील पुरस्कारांना आपण सुरुवात करणार आहोत. 2020 मधील तृतीय पुरस्कार डोंबिवली ठाणे येथील कवी नामदेव कोळी यांना काळोखाच्या कविता या काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात येत आहे. मी कवी नामदेव कोळी यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे. दोन 2020 विशाख काव्य तृतीय पुरस्कार नामदेव कोळी यांना मिळालेला आहे. त्यांचा उल्लेख जरी ते डोंबिवलीवरून आलेले आहेत असा केलेला असला तरी ते मुळात जळगाव जिल्ह्यातील कडगावचे आहेत. काळोखाचे संदर्भ घेऊन सर्वसामान्य माणसांचं जगणं मांडणारी ही कविता आहे. कष्ट, दारिद्र्य, खेड्यातील जनजीवन, हालाकी अशा विविध घटकांना संवेदनशीलतेनं ही कविता प्रकट करते. त्यांच्या 3च ओळी पण खूप अंतर्मुख करतात. शेती हा जुगार आहे, शेती हा जुगार आहे कितीदा अनुभवूनही, शेती हा जुगार आहे कितीदा अनुभवूनही बाप घालत असतो उखळात डोकं. नामदेव कोळी. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कवींना सन्मानित करावे. कवितेचं शीर्षक आहे शेतमजुराच्या पोरी. अकाली शहाण्या होतात शेतमजुराच्या पोरी, पाटी दप्तराच्या वयात येते डोक्यावर शेणाची पाटी. त्या नाही धरत हे का पार्लर बिर्लरचा, त्या घासून काढतात घसंड्यांना आपली कातडी. खेळण्यासाठी नाही रुसत आणि टाळूही शकत नाही विड्या खुरप्यांना. त्यांना नसतात आवडीनिवडी, मेलेलं असतं त्यांचं भुकेचं 6वं इंद्रिय. परकऱ्या पोरी उजवतात अचानक, पिवळे होतात हात अजाणतेपणीच. दुपारच्या सावल्या विराव्या पावलात इतका अलगद पसरतो काळोख त्यांच्या जगण्यात. बालपण हरवलेल्या पोरी विसरतात खेळायच्या घरघर, त्यांना कुठे वेळ स्वतःसाठी, त्यांच्या जिंदगीलाच लागले घरघर. दिवाळी आखाजी पंचमीला उजळून टाकतात बापाचं माती घर, उद्ध्वस्त स्वप्नांची डागडुजी करून त्या उडून जाता भुरकन. त्यांना माहीत असतं सूत्र, मजुराच्या पोरी मजुराच्या घरात, म्हणून त्या उडत नाहीत हवेत, जन्मभर भटकत राहतात सुखाच्या शोधात. शेतमजुराच्या पोरी गरीब गाई बिनबोभाट आपलासा करतात अनोळखी खुंटा, स्वीकारतात आपल्या वाटेचा भोगवटा, रात्रीचा दिवस करत भोगतात आपली जन्मठेप. नांगरटीत वेचतात धसक आशा, कपाशीची बोंड काढतात होतात बेजार, अनाजाच्या टोपल्या उफाणताना विनवतात वाऱ्याला, मालकाचं पीक फुलावं म्हणून करतात पावसाला आर्जव. वाटेतले निखारी पायदळी तुडवत त्या गात असतात सावलीचं गाणं, साशेबंदी होक्यावर माती होईस्तर बिनघोर राबत असतात शेतमजुराच्या पोरी, बिनघोर राबत असतात शेतमजुराच्या पोरी. धन्यवाद. धन्यवाद सर. या सगळ्यांच्या कविता ऐकून आपल्या असं लक्षात येतंय की या जगातील अनेक